नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. तुम्ही तुमच्या आधार कार्डचा ॲड्रेस घरबसल्या कशा पद्धतीने अपडेट करायचा. तुम्हाला तुमच्या आधारमध्ये तुम्हाला CO लावायचं असेल, WO लावायचं असेल, जे काही तुम्हाला ॲड्रेस अपडेट करायचा तो कशा पद्धतीनं ॲड्रेस अपडेट करायचा आपण आज ती महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला माय आधार UID.go.in या वेबसाईट ठेवावी लागेल. ही वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तुम्ही तिथं क्लिक करून डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकता. आपण चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या वेबसाईटवर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. तुम्हाला इथं लॉग इनचं ऑप्शन दिसेल. तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं. लॉग इन या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस बघायला भेटेल. इथे तुम्हाला तुमचा इथं आधार नंबर टाकायचा आणि खाली कॅप्चा टाकायचा. लॉग इन विथ OTP सेंड करायचा. म्हणजे जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल तर तुम्हाला OTP जाईल. तो OTP लॉग इन विथ केल्याच्यानंतर आपल्याला तो OTP इथं टाकून घ्यायचा. या अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलवर OTP गेला तर तुम्हाला OTP इथं टाकून घ्यायचा आणि लॉग इन यावर क्लिक करायचं. OTP टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं. लॉग इन या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस बघायला भेटेल. इथे आल्यानंतर आपल्याला ॲड्रेस अपडेट आधार यावर दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर समोर असं लोड होत आहे. त्यानंतर आपल्याला समोर असं काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर अपडेट आधार ऑनलाईन यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अपडेट आधार ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. आपल्याला इथं क्लिक करायचं. प्रोसीड टू अपडेट आधार यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपला ॲड्रेस अपडेटचं ऑप्शन दिसेल. इथं नो लिमिट, तुम्ही ॲड्रेस किती वेळेस अपडेट करू शकता. इथं तुम्हाला इथं ॲड्रेस अपडेट करण्याची काही लिमिट नाही. त्यामुळे नंतर आपल्याला काय करायचं, प्रोसीड टू अपडेट आधार यावर पुन्हा आपल्याला क्लिक करायचं. इथं यावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. सध्या आपल्याला जो आपला काही प्रेझेंट ॲड्रेस आहे तो आपल्याला इथं दिसेल. इथं आपला इंग्लिशमध्ये ॲड्रेस दिसेल, खाली मराठीमध्ये दिसेल. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथे खाली आल्यानंतर आपल्याला इथं आपला जो ॲड्रेस फिलअप करायचा ते दिसेल. तुम्हाला केअर ऑफमध्ये तुम्हाला CO टाकू शकता, WO टाकू शकता, DO टाकू शकता, SO टाकू शकता. जे काय तुम्हाला तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही ते टाकू शकता. तुम्ही जर अनमॅरिड असाल तर SO टाकू शकता. तुम्ही सन ऑफ, तुम्ही DO टाकू शकता अनमॅरिड असेल. तुम्हाला जे काही इथं टाकायचं तुम्ही तिथं टाकून घ्यायचं. इथं तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा. ते तुम्हाला वरती तुमचं CO WO केअर ऑफमध्ये जे नाव टाकायचं ते टाकून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचं इथं इमारत नेम टाकायचं. इथे तुम्हाला तुमचं लोकल एरिया टाकायचं. जो तुमचं गाव असेल, परिसर असेल, तुम्हाला इथं टाकून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला खाली इथं लँडमार्क टाकायचं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शहराचा पिनकोड टाकायचा. जो का तुमचा पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला टाकून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला आपलं खाली यायचं. इथं आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं. जे काय आपलं राज्य असेल ते आपल्याला, म्हणजे इथं आपलं महाराष्ट्र राज्य ऑटोमॅटिक फिल झालेलं आहे. आपल्या ॲड्रेसला पहिलं असल्यामुळे इथं आपल्याला आपलं डिस्ट्रिक्ट आपलं सिलेक्ट करून घ्यायचं. जे काय आपलं डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचं. आपला ॲड्रेस फिलअप करून झाल्यानंतर आपल्या इथं खाली यायचं. आपलं गल्ली, शहर, गाव सगळं नाव आपल्याला इथं फिलअप करायचं. त्यानंतर इथं खाली यायचं. इथं आपल्याला सपोर्टेड डॉक्युमेंट्स अपलोड करायचं. सपोर्टेड डॉक्युमेंट्समध्ये तुमच्याकडे जे कोणतं डॉक्युमेंट्स असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. मी इथे सपोर्टेड डॉक्युमेंटमध्ये वोटर आयडेंटिटी कार्ड म्हणजे सिलेक्ट करतो. त्यानंतर इथं आपल्याला आपलं जे वोटर ID कार्ड आपण इथं सिलेक्ट केलं ते इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचं. जिथे कुठं आपण वोटर कार्ड आपलं ठेवलं असेल ते आपल्याला इथं वोटर कार्ड अपलोड करायचं. ज्या फाईलमध्ये आपलं वोटर कार्ड असेल ते वोटर कार्ड आपल्याला इथं डाउनलोड करायचं. इथं मी माझं वोटर कार्ड ठेवलं आहे. अशा पद्धतीनं आपलं आपण आपलं इथं वोटर कार्ड अपलोड केलं आहे. त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं. आपला ॲड्रेस आणि डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस असेल. अपडेट डाटा फील्ड, म्हणजे आपण जो काय ॲड्रेस फिल केला आहे तो आपल्या इथं ॲड्रेस दिसेल. आपण इथं बघून घ्यायचं आपल्या ॲड्रेसमध्ये काही करेक्शन असेल तर पुन्हा तुम्ही एडिट ऑप्शनवर करून तुमचा ॲड्रेस फिलअप करू शकता. तुम्ही इथं तुमचा इंग्लिशमधला ॲड्रेस, मराठीमधला ॲड्रेस बरोबर आहे का ते चेक करून घ्यायचं. नंतर इथं आपल्याला या डॉट्सवर क्लिक करायचं. या डॉट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला क्लोज या बटनवर क्लिक करायचं. क्लोज या बटनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं.
इथे आल्यानंतर आपल्याला आय हेरबरी कन्फर्म दॅट यावर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथं खाली क्लिक करायचं. प्लीज सिलेक्ट पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर मेक पेमेंट यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असं काही पेमेंटचा ऑप्शन आहे. आपल्याला आपलं पेमेंटचं ऑप्शन आपल्या इथं निवडायचं. आपल्याला वॉलेट या बटनावर क्लिक करायचं. वॉलेट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला फोनपे यावर क्लिक करायचं. पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे तुम्हाला समोर तुमचा क्यू आर कोड दिसेल. त्या क्यू आर कोडवर स्कॅन करून तुम्ही पेमेंट करायचे. शो करायचा तो क्यू आर कोड. या अशा पद्धतीने आपल्या समोर क्यू आर कोड दिसेल. आपल्याला आपलं फोनपेद्वारे स्कॅन करून पेमेंट करायचे. या अशा पद्धतीने आपण आपली पेमेंट केली आहे. आता आपली पेमेंट अशी सक्सेसफुल झाली. आपल्याला इथे समोर दिसेल पेमेंट प्रोसेस सक्सेसफुली. या अशा पद्धतीने आपली पेमेंट आता सक्सेसफुल झालेली आहे. तुम्ही इथून तुमचं अक्नॉलेजमेंट रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. इथं तुमची अक्नॉलेजमेंट रिसिप्ट डाउनलोड झाली. तुम्ही ती ओपन करून बघू शकता. इथे आपल्याला क्लिक करायचं गो टू डॅशबोर्ड. डॅशबोर्डवर गेल्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं खाली आपल्याला आपलं इथं स्टेटस बघायचं. तर आपल्याला व्हेरिफिकेशन स्टेज आपल्याला इथं बघायची. इथं क्लिक करायचं. इथे तुम्ही तुमचं स्टेटस बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह.